जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात दुसरी मोठी खळबळ उडवून देणारी बातमी सध्या समोर येत आहे। सध्या राज्याचं राजकारण वेगळ्या दिशेने जात असताना आपण पाहतोय आणि त्या दिशेने जात असतानाच नागपूर येथे हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली आणि त्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच महाराष्ट्रात नवीन दुसरा राजकीय मोठा भूकंप या सगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत। भारतीय जनता पार्टी अखेर त्यांना काय पाहिजे, आपल्या मित्रपक्षांच्या सगळ्याच आमदारांना फोडण्याची तयारी भारतीय जनता पार्टीने केली असून कोणकोणते आमदार फुटणार, कोणकोणत्या आमदारांची यादी सध्या समोर येते। शिंदे सेनेचे तब्बल 22 आमदार भाजपात प्रवेश करणार, फुटणार, नेमकी काय आहे बातमी सविस्तरपणे आपण जाणून घेऊया। महाराष्ट्र राज्याचं राजकारण अखेर भाजपने पुन्हा एकदा फिरवलं। मित्रांनो, स्वबळाच्या नाऱ्यावरती भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये नारे दिले आणि महाराष्ट्रात भाजपा स्वबळावरती लढणार, मग त्या कोणत्याही निवडणुका असो, विधानसभा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो, महाराष्ट्रात भाजपला सर्वात नंबर 1 पक्ष व्हायचंय। त्यासाठी वाटेल ते करायला तयार व्हा असे आदेश केंद्राने दिले आणि भारतीय जनता पार्टीचे राज्यातील नेते कामाला लागले। गेल्याच 2 आठवड्यामध्ये आपण पाहिलं की शिंदेच्या बहुतांश नेत्यांना त्यांनी वेगवेगळ्या ठाणे असेल किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यातून असेल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्याचा सपाटा त्यांनी लावला होता। अनेक नेत्यांना त्यांनी प्रवेश दिले आणि शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं। अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र यापासून नामनिराळं बाजूला होऊन सगळं पाहत आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 22 आमदार आता शिंदेची साथ सोडून ते फुटणार असा सगळ्यात मोठा दावा शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला आहे। त्यामुळे ते फुटणारे 22 आमदार कोण, त्या आमदारांचा बडा नेता कोण, ज्या नेत्याला भाजपा सगळ्यात मोठं राजकीय पद देण्याच्या तयारीमध्ये आहे, तो नेता 22 आमदारांना घेऊन कोणत्या आमदारांना घेऊन फुटतोय हे देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खूप मोठा फटका आगामी निवडणुकीच्या तोंडावरती बसणार असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे। आदित्य ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार मुंबईसह कोकणातील बडा नेता सध्या त्याला भारतीय जनता पार्टीने का मोठ्या पदावरती घेतलंय, रवींद्र चव्हाण यांना मोठ्या पदावर घेण्याचं एकमेव कारण आहे की शिंदे सेनेला कोकणातून म्हणजे ठाण्यातून आणि संपूर्ण कोकणातून बाहेर काढायचंय। त्यासाठी रवींद्र चव्हाण यांना खूप मोठ्या पदावरती नेऊन ठेवलंय आणि त्याची सुरुवात 22 आमदारांचा प्रवेश घेऊन शिंदे सेनेला जबर धक्का देण्याची तयारी भारतीय जनता पार्टीने सुरू केल्याचं त्यांनी म्हटलंय। मित्रांनो, ही घोडदौड बीजेपीची अगदी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर सगळा राजकीय गेम बीजेपी करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे। जोपर्यंत शिंदे गटाची गरज होती तोपर्यंत त्यांना कुरवाळलं, आता मात्र त्यांची कोणत्याही प्रकारची गरज भाजपला उरलेली नाही। त्यामुळे भाजप आता कोणत्याही पक्षाला मोठं होऊ देणार नाही। स्वतःला महाराष्ट्रात स्वबळाचा नारा देऊन सगळीकडेच आपला दावा करणार आहे। यामुळे आगामी काळामध्ये शिंदे सेनेच्या 22 आमदारांना आपल्या पक्षात प्रवेश देण्याची हालचाल भाजपने सुरू केल्याचं त्यांनी म्हटलंय। त्या आमदारांची नावं कोणती, तो मोठा बडा नेता कोण, त्याला कोणतं मोठं पद दिलं जाणार यावर देखील चर्चा भाजपा अंतर्गत स्वरूपामध्ये करत असल्याचा दावा केला जात आहे। मित्रांनो, संजय राऊत यांनी मध्यंतरी म्हटलं होते की 35 आमदार फुटणार, त्यावेळी देखील महाराष्ट्रात अशाच प्रकारचा शिंदे गट अस्वस्थ झाला होता आणि आता नवीन दावा केल्यामुळे राज्यात नेमकं काय घडतंय हे आगामी काळ ठरवेल। मात्र शिंदे सेनेला भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिका निवडणुका झाल्याच्या नंतर सत्तेत राहू देणार नाही हे मात्र नक्की आता होत चाललंय। यावरती मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया द्या।